चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास असे भक्ताचे घरी कामेन सांगता करे अनाथाचा बंधू अंगी असे हा संबंधू असे भक्ताचे घरी कामेन सांगता करी तुका म्हणे भावे देवा सतारा भवावे असे भक्ताचे घरी कामेन सांगता करी नमो विठ्ठला राधया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा बाबाजी सद्गुरु
जगतवंद्य विश्ववंद्य देव निवासी संतमान्य देवमान्य देवाधिकाला सुद्धा प्रिय असणारे जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा देवाधिकाला सुद्धा म्हणले का या जीवनामध्ये अनुकरण करण्याचं साधन किंवा देवाधिकाला सुद्धा आपल्या सानिध्यामध्ये ठेवण्याचं साधन तुकोबारा तुम्हाला या अभंगाद्वारे सांगतात. तुकोबारा जीवन माणसाने या भूतला म्हणले का जीवन जगण्यासाठी किंवा भूतला म्हणले का जीवन जगत असताना प्रत्येक जीवनाला म्हणले का प्रत्येक जगाला किंवा प्रत्येक जीवनाला प्रत्येक या जीवाला देवाने म्हणले का निर्मिती करत असताना प्रत्येक जीवाला म्हणले का उदरभरण करण्याचं म्हणले का कर्तव्य किंवा उदरभरण करायचं म्हणले का व्यवसाय दिले. पण त्या व्यवसायामध्ये म्हणले का कितीतरी व्यवसाय करत असताना माणसाने कसं जगावं किती असू द्यावे समाधानी आपलं म्हणले का जीवन व्यतीत करावं. इतरांनी हे केलं इतरांनी ते केलं तर म्हणजे आपण आशा म्हणले का बाळगून म्हणले का जीवन जगायला लागलो. अंतःकरणामध्ये आशा धरून म्हणले का जीवन जगायला लागलो. त्या आशेनं माणसाला काय दुःखच कारण होतं. माणसाने म्हणले का दुःखाला म्हणले का कारणीभूत होतं. साधारणतः म्हणले का पाण्यामध्ये पावणारा मासा जरी त्या मासेला सुद्धा जरी म्हणले का एखादा मासा धरला सुद्धा जर किडे म्हणले का त्याला घेचवे धरून सुद्धा म्हणले का त्याला गळाला फासा घातला त्या माशाला सुद्धा म्हणले का कंठाला म्हणले का त्या काठ अडकून सुद्धा म्हणले का जीव सोडावा लागते. कारण आशा म्हणाले आशेनं सुद्धा म्हणले का भरकटलेला जीव त्या आशेनं म्हणले का आशेला बळी गेलो तर माणसाच्या जवळ काय दुःखच भोगावं लागतंय.
अर्धांगिनी सीता अरण्यामध्ये भाग आहे. जेव्हा अरण्यामध्ये भगवान श्री रामचंद्र प्रभू आणि सीताई बसले होते आणि त्या सीताईच्या समोर एक हरिण आलं. कोणतं हरिण? सोने रूपी हरिण आलं. आणि त्या सीताईनं त्या प्रभू रामचंद्राला हट्ट करायला. काय हट्ट? की मला म्हणजे का त्या हरिण मला आवडली आहे आणि त्या हरिणाची मला काय चोळी मला काय शिवून घ्यायची आहे. आता विचार करा, हरिण काय म्हणले का जीवनामध्ये देवाने प्रत्येकाला निर्मिती केलं. कसं? हाडामासाची निर्मिती केली. कुठं का सोन्याची निर्मिती देवाने केलेली नाही. तरी सुद्धा हट्ट म्हणले का देवाला हट्ट मानले. आता देवाला सुद्धा जमाना गेला काय याकव मध्यानं. आता देव सुद्धा म्हणले का पत्नीच्या समोर असहाय्य झाले. वारंवार समजायचा प्रयत्न केले. बाई सोन्याचं हरण प्रपंचामध्ये सोन्याचं हरण नाही ना. आता बाई म्हणाले तुम्हाला काही कळलं म्हणून ते ओळला गेले. सोन्याचं हरण बघा डोळ्यावरून. देव सुद्धा नाईला झाले आणि त्या हरणीच्या मागे पाठी लागायला लागले. आणि हरणीच्या पाठी लागता देव म्हणले का समोर गेले. आणि त्या क्षणामध्ये काय झालं? त्या माता सीताचं म्हणले का हरण झालं. आणि त्या आशेमुळे देवाला सोडून त्या लंकेमध्ये किती 6 महिने म्हणले का दुःख भोगावं लागलं. कशासाठी? आशेनं दुःख भोगावं लागलं. म्हणून आशे विरहित जीवन जगा. आशेला धरून जर जीवन जगायला लागलो, आशा जर म्हणले का बाळगून जीवन जगायला लागलो, त्या देवाधिकाला सुद्धा म्हणले का दुःख भोगावं लागलोय. मग आम्ही तुम्ही किती पाडचे तरी आपला सुद्धा आज वाटतंय 60 लिग्न बिल्डिंग बांधावं. बापू तुला मसमटा बांधायला स्वतःला होईना, पण आपलं कसं आहे किती जरी पिढ्या बसून खायची दौलत धंदा आपल्या घरामध्ये जरी असली, आपल्याला अजून काहीतरी करावं. अजून काहीतरी करावं. कशामध्ये? संसारामध्ये करावं. पण परमार्थामध्ये करण्यासाठी आपल्याला याको ना मग धार्जिन मिल रे याको. धार्जिन व्हायची वस्तू नाही. माणसाच्या जीवनामध्ये आशा बाळगून म्हणले का आपण जीवन जगायला लागलो. दुःखाला म्हणले का देव दुःखाला म्हणले का देवाने सुद्धा काय त्या बळीराजाने सुद्धा काय देवाधिकाला सुद्धा म्हणले का आशा निर्माण झाली. त्या बळीराजाने म्हणले का यज्ञ निर्माण केलं. त्या यज्ञाची आहुती पूर्ण व्हायला लागले. देवाधिकाला संकट पडलं. त्या भगवान विष्णू सुद्धा म्हणले का संकट पडलं किंवा भगवान विष्णू सुद्धा म्हणले आशा निर्माण झाली. का आशा निर्माण झाली? याची म्हणले का यज्ञाची परिपूर्णता झाली. आणि काय होईल? इंद्राचं म्हणले का राजा होईल. मग काय होईल? इंद्राचा राजपद म्हणले का जाईल. स्वर्गाचा राजा जर म्हणले का बळी झाला, मग काय होतंय? राजा सांगितलं आपलं तसं ऐकावं लागतंय. ऐकलं का होतंय? मार पडतंय. मग देवाला सुद्धा काय विचार केला. देव म्हणले का त्या बळीच्या ठिकाणी बटूक वेशधर म्हणले का वामनाचे वेश धरून आले. आणि देवाला सुद्धा त्या बळीच्या दारापुढे एवढा जगदानी असणारा सुद्धा देव, जगाची निर्मिती करणारा असणारा देव, तो आशे पुढे म्हणले का भिकारी होऊन थांबला किंवा भिक्षुक होऊन थांबला. बळी आशा उपजली आनंद
देव अंतकरणामध्ये आशा बाळगून आलेल्या देवाला म्या बोलविल्या वेद बोले असा म्हणणारा देव, म्या हलविल्या प्राण हले, मी चालविल्या सूर्य चाले, एवढं म्हणले का जगाला चालवणारा, जगाला उठवणारा, जगाची निर्मिती करणारा देव आशेच्या बळी आला आणि त्या बळीच्या ठिकाणी आशा बदली असे नीच वामनत्व आले. त्या वामन देवाचं म्हणजे का बटूक वेशेमध्ये देव भिक्षा मागला. काय भिक्षा? देवा मागा मागा मागा. काय मागा म्हणजे बळी मला फक्त म्हणले का 3 पाऊल म्हणले का मला जमीन पाहिजे किंवा 3 मला भूमी पाहिजे. एवढा बळी उदाहरण करता देवाला सुद्धा म्हणले का भूमी दान दिला. कशासाठी? आशेनं देवाला म्हणले काय भिकारी व्हावं लागतंय. मानवाची गती कुठे आहे बघा. जर देव जर म्हणले काय भिक्षा मागायला आपल्याला अजून तेच आहे बघा. आता एवढं 2 घंटे बोंबवलं बघा, थोडं बघा, थोडं बघा, किती बघा त्याला. काही की शिवाजी महाराज हलकाच वाटलंय, धोंडा ठेवून द्या मध्ये त्याच्यामध्ये. अरे आशा म्हणले काय ते असं किती माणसाला आशा म्हणजे पुरेपर्यंत किंवा सरेपर्यंत मरेपर्यंत राहायचं तर देवानं आनंदी सुखी ठेवलंय. तरी सुद्धा आपल्याला सगळं जीवन जगा वाटणार. अजून म्हणले काय किती खावं, किती नेसावं, किती राहावं. पण हे म्हणले का देवाला जरी आशा असली, मानवाला जरी आशा असली, पण एक म्हणले का वर्गाला आशा नाही. त्या आशा भक्तांशी जाणार भक्ताच्या ठिकाणी देवाने सांगितलेले तुकोबाऱ्या सांगितले बापू देवाला जरी आशा असली, मानव जर म्हणले का जीवन जगत असताना मानवाला जरी आशा असली, पण एक असा वर्ग या भूतलावर आहे त्याला आशाही नाही आणि कुठल्या प्रकारचं पासही नाही, कोणताही पासाला बांधू शकणार. तो वर्गाचं नाव म्हणले का भक्त म्हणतात, त्याला संत म्हणतात. आपण या भक्तिविजय ग्रंथामध्ये चरित्र आहे कोणाचं? भागवता परिसाचं आणि नामदेवाचं चरित्र आहे. भागवता परिसाने त्या देवीला प्रसन्न केले आणि भागवता परिसाने देवीला प्रसन्न केल्यामुळे त्याचं मुलीचं नाव भागवत होतं. त्या देवीनं त्याला परीस दिलं म्हणून नाव काय? भागवता परीस नाव पडलं.
आणि नामदेवराच्या जीवनामध्ये काय म्हणले कसं दुःखे दरिद्र पिढीला म्हणले का नामदेवच्या जीवनामध्ये दुःख होतं. खायला म्हणले का अन्न नाही, नेसा म्हणले का वस्त्र नाही. तुला म्हणजे का तोची साधू ओळखावा. आपण डाव साधू सगळे, आपल्याला खायला हाय, नेसाला हाय, सगळंच आहे, पण देवाला भजन नाही. नित्य म्हणतो त्याला भजनी मारणारी म्हणे. नामदेवराचं जीवन सांगायला लागले. नामदेवराला म्हणले का जीवनामध्ये खाव म्हणले का अन्न भेटलं नाही, नेसाव जरी म्हणले काय वस्त्र नाही. अशा वेळेमध्ये तो भागवता परिसराची पत्नी नामदेवराच्या पत्नीला सांगितले, बाई काय येण्यासारखं तुझं मालक देवदेव करायला लागले, का त्या देवानं कुणाला काय दिलंय. भजन म्हणले तिला का म्हणले भजन हे वंगळवाणी. अरे ते वंगळ भजन आहे तुझं जे मालक करायला लागले. त्या भजनानं म्हणले का भले भले उठून गेले. तुका पंढरीशी गेला पुन्हा. अरे ते गेले तिकडच गेले, ते सोडून टाक पुन्हा भजन. आणि नामदेवराच्या पत्नीला सांगितलं माझ्या मालकाला म्हणले का त्या देवीनं प्रसन्न केले आणि परीस नावाची वस्तू सापडली. आणि जेव्हा त्या नामदेवराच्या पत्नीला त्या भागवता परिसराची पत्नी सांगितली, भागवता परिसराची पत्नी त्या नामदेवराच्या पत्नीला काय थोड्या वेळासाठी मोजक्या वेळासाठी आपल्या हातामध्ये असलेलं आपल्या घरामध्ये असलेलं परीस तो नामदेवराच्या पत्नीला दिले. आणि नामदेवराची पत्नी घरला आणायला लागली, परीस आणली. कुठं हांड्याला लाव, तव्याला लाव, सगळीकडे लावून सोनं केले. तेव्हा सगळीकडे लावून तेव्हा त्या नामदेवराची पत्नीनं सोनं केले. पण तेव्हा नामदेवराने रावळामधनं घरामध्ये आले आणि नामदेवराच्या पत्नीला सांगले काय आहे. म्हणजे सगळं जीवनामध्ये आनंद आहे. कशाला आनंद आहे. सब पैसे घे, सगळं म्हणले का पैसा भरपूर आहे. कुठून आलाय, कुठून काय नका उभं राहावा, सब तिकडा मुखाट सुद्धा मंदिरला. नामदेवराय म्हणले मी तसं जमत ना. म्हणले का जमणार. सोने रुपे परीस त्या पंढरपुराच्या चंद्रभागेच्या ठिकाणी टाकले आणि नामदेवला मला सोनही लागणार, मानही लागणार, मला काही लागणार, एवढी अंतःकरण
या
सेवकाने करावे सांगितलेले कामाला किती सेवक सांगितले काम पण देवाने निष्ठेनं म्हणले का सेवक म्हणून भक्ताचं काम करायला लागले एवढं हट त्या घरामध्ये धरायला लागले त्याला सांगा अरे माझ्या जर म्हणले का मालकाचे जर पैसे देणार ना मी तुझ्या घरामध्ये गळ्याला म्हणले का फास तर म्हणले का मरण पडतो मी फाशी घालून जातो ते मला संतोष आहे नाही घेणार मेला तर मन म्हणाल देवाने खरोखर म्हणले का गळ्याला फास घातले आणि देव म्हणले का फाशी घालून अडकले डोळे पांढरे घालले घरातली बायको म्हणाली का घरला का कपडा दाना म्हणाला कसं वाटलं रे अरे राहू दे ती मिरच्या फेकून टाकला पैसे म्हणले एवढं म्हणले का देवाने भक्तासाठी म्हणले का देवाने फाश्या घालून घ्यायला लागले आपल्याला म्हणावं बाई रगत कंपन्या देतीस का सोपान महाराज राहिल्या त्या भाड्याला घरला आणा त्यांनी येते पुराणापूरला लगेच अशी अवस्था निर्माण झालेली आहे देव सुद्धा म्हणले का त्या भक्तासाठी एवढं राबायला लागले देव भक्तासाठी म्हणले का स्वतःला म्हणले का गळ्याला फाशी बांधून घ्यायला लागले एवढं बदल कशासाठी आहे ज्याच्या चित्तामध्ये आस नाही ज्यानं देवाला म्हणले का निष्ठेनं परमार्थ केलं त्याच्यासाठी म्हणले का देव दास राहतो तो देव कोणत्या ठिकाणी राहतो अभंगाच्या दुसऱ्या जनामध्ये सात्विक वर्गीनं त्याच्या जीवनामध्ये म्हणजे काय आशा विरहित
देव तुझ्या घरामध्ये काम करत असतो. सांगितल्यावर नाही, सांगण्याच्या पहिले करतात. संसारामधला आपलं बी अनुभव आहे. चाय आणा दोस्त तुला रे, थांबा चायपत्ती संपत आहे, राहू द्या ना, ते बाहेरच घेऊन मला लागते, तुला अन्न नको, ते चहापत्ती आणलं लगे आणि दूध संपत आहे, साखर संपत आहे, पण दाटला कशी घ्यासच जाऊन लागले गाडो घरी. संसार म्हणजे का दुःखाचं म्हणजे का कारण आहे. संसार म्हणजे का संसार दुःखामुळे आहे. तिकडं म्हणजे का तिकडं म्हणजे का रात्र दिवस तळमळ आणि विश्रांती नाही कुठे. एवढा म्हणजे का दुःखाला कारण देव म्हणजे का कुठं त्याच्या ठिकाणी न असता भक्ताच्या घरामध्ये देव असतो. त्या पांडवा म्हणजे का महाभारतामधलं चरित्र आहे. जेव्हा नारद महर्षी त्या युधिष्ठिर धर्मराजाला सांगायला, बापू धर्मा आपण म्हणले का काय केलं पाहिजे, म्हणजे का राजस्व म्हणले का यज्ञ म्हणले का केलं पाहिजे. कशासाठी? आपल्या उद्धारासाठी आणि आपल्या जे म्हणले का वाढ वगैरे त्यांच्या म्हणले का जीवनाला मोक्ष प्राप्तीसाठी राजस्व यज्ञ म्हणजे आपण केलं पाहिजे. आता नारद महर्षी काय साधारण संत नव्हते, मोठे संत होते, पण आपले बेडकोळीचे दोष किती. आपण नारद म्हणजे आलं बघा, नारद कळीचं नारद. इतिहास वाचून बघा नारद किती मोठा आहे. तुम्हाला साधारण उदाहरण सांगू, नारद किती मोठा आहे. आता आपण गावामध्ये जावा, तुम्ही गावामध्ये गेल्यानंतर आपल्या घरामध्ये आपल्याला चाय म्हणले काय भेटते. 100 वेळा आणलेल्यावर का वेळा चाय भेटते, ठीक आहे. पण ते चाय पिण्यासाठी तुम्ही तुमच्या भाऊकीच्या घरामध्ये लगे भांडे भरायचे. भाडे आपलं शेत फुकून खाल्लं, भाडा फुकून खाल्लं, याला कशाची चाय, याला चाय नाही पाहिजे, भांडे लगे भोगणे बाहेर. पण नारद महर्षी तुम्हाला अधिकार सांगतो, नारद महर्षी जेवढा सन्मान त्या देवाच्या ठिकाणी होतं, तेवढाच मोठा सन्मान राक्षसाच्या ठिकाणी सुद्धा नारद महर्षीला होता. रावणाकडे जाऊन त्या रावण सुद्धा नारद महर्षीच्या पाया पडायचा. कंसाने सुद्धा म्हणले का नारद महर्षीच्या पाया पडायचा. पण आपल्याला कसं वाटतंय, आला बघा कळीचं नारद. नारद म्हणजे काय कळीचं नाही, आपली बुद्धी कळीची आहे. तेव्हा त्या नारद महर्षीने त्या धर्मराजाला सांगितलं आपण राजस्व यज्ञ केलं पाहिजे. धर्मराज सुद्धा म्हणले हा म्हणले का गुरुदा म्हणले का संतांनी सांगितलं असेल, याच्यामध्ये म्हणले का कोणतं म्हणले का कारण असेल. पण आपल्याला कोणतं सांगावं, हे करावं, त्याला काय येतं म्हणजे आपल्याला सांगितलं की, आणि आपल्याला काय येतं त्याला करावं. ते अवधूत महाराजला जमलं हो, त्याला का शाळा शिकलंय, उगा पानं पलटून शिकलंय, त्याला भाऊ घ्या. मग ठीक आहे, काशीच्या महाराजाला ते लय मागतात हो, 50 लाख आपल्याला आपल्याला देणंच होय ना. काय म्हणले का, पण गुरुचे म्हणले का संतांची आज्ञा आहे, संतांचं म्हणले का शब्द आहे. त्या धर्मराजाने म्हणले का मान्य केले, राजस्व यज्ञाची स्थापना केली. आणि राजस्व यज्ञाला जेव्हा स्थापना केली, राजस्व यज्ञामध्ये बरेच खर्च महाभारतामध्ये सांगितले. त्या यज्ञाचे जेव्हा यज्ञकुंड म्हणजे का जेव्हा जळायला लागलं, हत्तीच्या सोंडाला म्हणजे का तूप होतायचे. आता आपल्या घरातली वास्तुशांतीचे यज्ञ कसं चमचेच उलटे आहेत. ते यज्ञामध्ये तूप बी पडते, भगण्यामध्ये संपून बी जाते, आणि महाराज बांधले मिळते राहू दिले. आपले तुपाचे फळी वेगळे. राजस्व यज्ञाला सुरुवात झाली. सर्व कामाने म्हणले का सर्व काम म्हणले का एकमेकाला सांगायला लागले. धर्मराजाने ज्या द्रौपदीने म्हणले का यज्ञाची स्थापना केली आणि सर्व म्हणले का काम सांगायला लागले. त्या नरकुल सजावाला म्हणले का किराणे म्हणले का जेवढं लोक म्हणले का जेवण आहे तेव्हा म्हणले का सगळं म्हणले का तेल तूप मीठ तांदूळ पीठ गहू सगळं म्हणले का त्या धर्माच्या राजाला आलेल्या म्हणले का फक्त म्हणले का तिथलं काय करावं, या बसा राम राम जेवण करा, इथं बसा, सोडोपचार म्हणले का पूजाचा आग्रह मानले म्हणले का कुणाला ते हिंदुस्थानातले असं अर्जुन म्हणले का भीम म्हणले का सगळं म्हणले का साहित्य म्हणले का कारभार म्हणले का संभाळा लागले. तेव्हा राजस्व यज्ञ म्हणले का आहुती पूर्ण आहुती पडली. तेव्हा सर्व ब्राह्मण देवता म्हणले का पंक्तीला भोजनाला बसले. जेव्हा भोजनाला बसले, द्रौपदीच्या डोक्यामध्ये विचारलं, बाई एवढे म्हणले का 16,108 अनेक म्हणले का नाना प्रकारचे म्हणले का ब्राह्मण म्हणले का जेवायला बसले, बरोबर आहे.
पण जेव्हा एवढे म्हणले का लोक बसले द्रौपदीच्या डोक्यामध्ये विचार आलो एवढ्या लोकांचं म्हणले का पत्रळ्या उचला कोण किंवा पत्रळ्या उचलायची कमिटीच नाही. आता देव निघाला त्या द्रौपदीला संकट पडला. द्रौपदी म्हणले का आपल्या घरामध्ये गेले भगवान श्रीकृष्णाचे म्हणले का त्या सुवर्णाच्या त्या डोका नतमस्तक म्हणले का द्रौपदीने विचार केले देवा आम्ही एवढं म्हणले का राजसी यज्ञ म्हणले का निर्माण केलो आणि त्या राजसी यज्ञामध्ये म्हणजे काय सगळ्या प्रकारचे म्हणले का भोजनाला म्हणले का आहुती झाली. त्या राजसी यज्ञाला म्हणले का पूर्णता म्हणले का आहुती पडली. पण देवाला म्हणले का एवढे ब्राह्मण लोक बसले आणि त्या ब्राह्मण लोकांचं म्हणले का पतोरणी करण्यासाठी उद्दिष्ट म्हणले का पात्र करण्यासाठी कोणालाही सांगणे एवढं देवाचं म्हणले का हृदयामध्ये आठवण केली. आणि देवाचं म्हणले का हृदयामध्ये आठवण केल्या गेल्या देवाने काय केले उद्दिष्ट ते काढे धर्मा एवढं म्हणले का मोठा मी यज्ञाचं म्हणले का समारंभ म्हणले का बाबा थांबू केलेला आहे. पण या समारंभामध्ये येणाऱ्या अतिथी त्या ब्राह्मणाच्या भोजनाचं उत्सव पत्रळी काढलं म्हणले का आम्ही समिती म्हणले का गठन केलेले नाही. एवढं म्हणले का शब्द ऐकला देवानी आपलं म्हणले का पितांबर सरसावलं आणि त्या धर्माच्या घरामध्ये का देवाने म्हणले का उद्दिष्ट म्हणले का पत्रळी देव काढायला लागले. देव म्हणले का काढायला असे म्हणले अनेक म्हणले का त्या भक्ती विजयामध्ये अनेक करीत आहे. त्या चोखोबाराने म्हणले का देवाला म्हणले का अधीन केलं. कसं भक्तीनं म्हणले का अधीन केलं. चोखोबाने एवढं म्हणले का निष्ठेनं भजन करायला लागलो आणि एवढं म्हणले का दोघांचं सुखरूप म्हणले का त्या पती पत्नीचं जीवन जगत असताना आणि त्या पत्नीने म्हणले का गर्भाधार अवस्थेमध्ये 9 मास म्हणले का पूर्ण झाले आणि 9 मास म्हणले का उदराला पूर्ण व्हायच्या वेळेस त्या चोखोबाराची पत्नीने सांगितले मालक आता म्हणले का मला का गर्भीचं म्हणले का यातना वाढायला लागले आणि या गर्भाचं दुःख म्हणले का वाढायला लागलेलं आहे आणि याचा म्हणले का काय सांभाळ करण्यासाठी याचा म्हणले का कारभार म्हणले का वाहण्यासाठी काय करा तुमच्या म्हणले का बहिणीला म्हणले का बोलवा. असं कोण त्या चोखोबाराची पत्नीने चोखोबाला सांगायला लागले. चोखोबाराने पत्नीला सांगितलं हो म्हणले का ठीक आहे बोलवून आणतो. तर चोखोबाराने घराच्या बाहेर निघाले. देवाचं म्हणले का चिंतन म्हणले का नामसंकीर्तन म्हणले का कानावर पडलो आणि त्या रंगामध्ये किंवा त्या अवस्थेमध्ये चोखोबारा रंगून गेले आणि त्या चोखोबारांनी संत महात्म्याच्या मांदियाळीमध्ये मिसळून गेले आणि भजन करता करता देहभान म्हणले का चोखोबारे पंढरपूरला जायला लागले. देवाला सुद्धा म्हणले का चिंता वाढला रे माझा भक्त म्हणले का काय माझा भक्त म्हणले का माझा नाम चिंतेनामध्ये गुंतलेला आहे आणि माझा भक्त म्हणले का कोणत्याही प्रकारचं म्हणले का मनामध्ये आशा आणि कोणाही म्हणले का कल्पना न धरता काय करले माझी म्हणले का निश्चय म्हणले का भक्ती करावे. मग काय केलं पाहिजे आपण त्याचा म्हणले का सांभाळ केलं पाहिजे. त्याच्या जीवनामध्ये आलेले दुःख सावरलं पाहिजे आणि देवाने सुद्धा म्हणले का खाली या भूतलावर आले आणि त्या चोखोबाराच्या घरच्या बाहेर त्या चोखोबाराच्या काळाला हाक
मारू लागले. तुकोबाची बहीण झाला जाण जीवनामध्ये आई जरी मेली पण त्याला बहीण म्हणले का सांभाळण्याची ताकद त्या बहिणीच्या हृदयामध्ये आहे. किती जरी म्हणले का मोठा जरी सण असलो पण त्या सणाला म्हणले का हाताला म्हणले का राखी नसली डोळ्यामध्ये पाणी आणण्याची ताकद त्या बहिणीमध्ये आहे. आपल्याला एकच वाटतं से म्हणजे हो ना ते गाणेच पाडत आपल्याला पण बहीण आले की ना राखी बांधावं आहे पण ज्याला बहीण नाही त्याला विचारा राखीचं सण का असतंय दीपावलीचं म्हणजे का सण का असतंय ज्याला नाही त्याला विचारा म्हणजे का बहीण का असते. मग देवाने ज्या तुकोबराच्या पतीला हाक दिले बहिणी म्हणले का मी आले भाऊ मला म्हणले का पाठवले मी म्हणले का तुमच्या सेवेसाठी आले आणि देव त्या तुकोबराच्या पतीचा देव सांभाळ करायला लागले. नोहेने त्या तुकोबराच्या पतीचं म्हणले का गर्भ म्हणले का प्रसूतीला देव काढले किंवा प्रस्तुत झाली. देवाच्या हातानं म्हणले का स्पर्श झालेला मुलगा तो चोकोबाऱ्याचा मुलगा आहे. देवाचा हात म्हणले का स्पर्श झाला तर चोकोबाऱ्याची पत्नी आहे. एवढी म्हणले का प्रसिद्धी एवढी म्हणले का ताकद भक्तीमध्ये आहे संतांच्या ठिकाणी आहे. जा चोकोबारे सर्व म्हणले का पंढरपूर म्हणले का सगळं झालं तेव्हा आले घरामध्ये बघायला म्हणले का मुलगा म्हणले काय पत्नी म्हणले का प्रस्तुत म्हणले का झाले आनंदाची गोष्ट आहे. हा बघा लागले पत्नीनं सांगाले मालक काय म्हणा म्हणले का तुमच्या म्हणले का बहिणीचं म्हणले का हात म्हणावं किती थोडं सुद्धा म्हणले का अंतकरा म्हणले का दुःख म्हणले का यातना झाली नाही चांगल्या प्रकारचे म्हणले का प्रस्तुती माझी झाली. चोकोबऱ्या साहेब मी कुठं म्हणले का मी बहिणीला बोललेलं नाही मी कुणाला म्हणले का आजूबाजूला म्हणले का सांगितलं नाही. तेव्हा चोकोबऱ्याच्या अंतकरा दुःख वळा अरे देवा आम्हासारखे म्हणले का माझ्यासारख्या म्हणले का एक म्हणले का मधासारखा म्हणले का पामरासाठी लहान म्हणले का भक्तासाठी म्हणले का एवढं म्हणले का नीच काम केला एवढं
भक्तीचं म्हणले का फळ आहे एवढं म्हणले का आशा म्हणले का ज्यांना निर्गुण भक्ती करतो एवढी म्हणले का भक्तीची ताकद आहे देवाधिकाला म्हणले का भक्तीचं म्हणले का काम करावंच लागतं एवढं म्हणले का चरित्र म्हणले का गहन म्हणले का त्या तुकोबाराचं चरित्र असो त्या तुकोबाराचा असो किंवा त्या युधिष्ठिराचा म्हणले का जीवनामध्ये देव अनेक म्हणले का संकटामध्ये मागे पुढे उभा आहे सांभाळ आलिया घात म्हणले का देव म्हणले का प्रत्येक क्षणामध्ये म्हणले का त्यांच्या म्हणले का मागे असो पुढे असो म्हणले का सर्व ठिकाणी का देवानी काम करत म्हणले का राहायचे असं देवाचं म्हणले का चिंतन आहे एक बार तुम्ही आम्ही मदत करत Thank you.
संतांच्या म्हणले का ठिकाणी असतो. बरेच म्हणले का प्रमाणे बघा तुकोबाला म्हणजे आपल्या गाभ्यामध्ये देवाचं म्हणले का पता म्हणजे का देव सुद्धा असतो. नाना म्हणले का प्रकारांना किंवा नाना म्हणले का अभंगावलीमध्ये म्हणले का पाप नासे देव असतो. आणि त्या संत महात्म्याला म्हणले का बघितल्या पापनासे नरुषणे देवतया जवळी असे. पाप म्हणले का त्याला म्हणले का बघितल्या म्हणले का देव म्हणले का पाप दिसणार देव म्हणले का दिसणार पाहिल्या लावे देवाला म्हणले का एवढं म्हणले का बघितल्या तसा आचार म्हणले का पाहिल्या म्हणले का वेळ लावणारा देव एवढं म्हणले का मुकुटा तो म्हणले का देव म्हणले का देवाचे किती म्हणले का गुण म्हणले का सुंदर देव आहे. देव म्हणले का नाना प्रकारचा म्हणले असलेला म्हणलेला देव नाना प्रकारचे म्हणले का गळा वैजयंती माळा असे नाना प्रकारचे म्हणले का माळ म्हणले का गळ्यामध्ये कंठी शोभे म्हणले का देव तो संतांच्या ठिकाणी भक्ताच्या म्हणले का घरामध्ये देव काम करत नाथ महाराजांच्या जीवनामध्ये केलेलं आहे. जेव्हा नाथ महाराजांच्या घरामध्ये देव किती 36 वर्ष म्हणले का देवाने काम केलं. वेगळे वेगळे म्हणले का देवानी घरच्या नाथ महाराजांच्या घरामध्ये पूजाचं म्हणले का सामानामध्ये सुद्धा म्हणले का काम केलं. धुणं म्हणले का देवानी ठेवलं, भांडे देवानी घासलं, पाणी म्हणले का देवानी भरलं. एवढं म्हणले का त्या नाथ महाराजांच्या घरामध्ये किंवा नाथ महाराजांच्या घरच्या बाहेर त्या दत्त भगवानांनी पारेदार म्हणले का सेवेचं म्हणले का काम केलं. आपल्याला एखाद्याने म्हणा आमचे गुरुवाले जरा रेल्वे स्टेशनला आणा, गाडीमध्ये पेट्रोल नाही, 110 रुपये लिटर पेट्रोल आले, तुझा गुरु म्हणा मला काय घेणं देणं आहे, आपल्याला अन्न घेणं व्हाय ना. ठीक आहे आणलं पायात पडत आहे त्यांना म्हटलं मी बैलापासून तुझा मानस पण पायात पडतो. अशी अवस्था आपल्या निर्माण झालेली आहे. देव म्हणजे एखाद्या संतांच्या ठिकाणी असतो. देव म्हणजे एखाद्या संतांच्या म्हणजे का सर्व म्हणजे का कामे न सांगता खरी. आणि असा असणारा देव तुम्हा आम्हा सगळ्याचं काय आहे. देव म्हणजे का आमचा तुमचा बंधू आहे असा अभंगाच्या तिसऱ्या
शांती ब्रह्म म्हणजे काय, एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये, एकनाथ महाराजांच्या घरामध्ये त्या पंढरपुराचं म्हणले का महत्व सांगायचे. का महत्व सांगायचे? आंधळ्या पांगळ्याचा अरे देव म्हणजे काय, आंधळ्या आणि पांगळ्याचा म्हणजे का देव काय, तो म्हणजे का समर्थ म्हणायला लागले. समर्थ म्हणजे का माझा देव आहे. तो कुठं आहे म्हणजे का पंढरपुराच्या म्हणजे का येते तिथं म्हणजे का देव म्हणजे का पंढरपुरामध्ये वास्तव आहे. आतापासून आहे, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा म्हणजे का पंढरपूर म्हणजे का निर्माण केलेला आहे. योगे झाले 28, अजून सुद्धा म्हणजे का देव आलेल्या गेलेल्या भक्ताला जडा म्हणजे का सगळ्याला न पाहे आरती जात म्हणजे का कुळ नाही, आलेल्या लोकांना म्हणजे का आपलं म्हणायचो आणि जाती धर्माचा म्हणजे का भेद म्हणजे का देवाने सर्वात म्हणजे का कल्याण करायचं म्हणजे का ठरलेलं आहे. कुठं त्या पैठणमध्ये नाथ महाराजांना सांगायचे. आणि त्या नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये एक महात्मा ऐका लागला, एक लहान मुलगा ऐका लागला. लहान म्हणजे 22 वर्षाचा मुलगा ऐका लागला आणि त्याला हात नाही आणि म्हणजे का चालावं या पाय नाही. आम्हाला हात बी आहे, जायला चलायला पाय दे. पंढरीचे वार करे अधिकारी दे, हे सगळ्यालाच पाठ आहे. चला वारीला, नवकीनं मालक काढून टाकतोय परिस्थिती म्हणते का. संत मला चला शनिवारी रात्री येतो तर मी पंढरपूरला येतो. पण तसं नाही, चालावया जोर म्हणले का, चालायला म्हणले का हात पाय म्हणले का सिद्ध आहे. तर आपण काय केलं पाहिजे, देवाचे म्हणले का वारी केलं तर हे जन्म मरणाचं म्हणले काय जे वारी आहे ते खुंटते एवढं म्हणले का वारीचं म्हणले का महत्व आहे. नाथ महाराज सांगायला लागले आणि ते जे म्हणले का पांगुळ असणारा व्यक्ती म्हणले का पुरमदास म्हणले का ऐका लागला. आणि कीर्तन संपल्यावर महाराज सांगायला, महाराज माझी सुद्धा म्हणले का मनामध्ये आवड आहे, माझ्या सुद्धा मनामध्ये म्हणले का इच्छा झाली. काय इच्छा झाली आहे? ज्या देवाचं म्हणले का तुम्ही एवढं गुणगान सांगतो, ज्या देवाने म्हणले का म्या बोलविल्या म्हणले का वेदाची म्हणले का निर्मिती आहे, कोण कधी बाळा दुधाची उत्पत्ती, एवढं म्हणले काय देवाचं तुम्ही जे चिंतन सांगता मला त्या देवाला बघायचं आहे. आणि तुम्ही मागे
म्हणजे हात जरी नसलो, पाय जरी नसलो, पण मी येणार आहे भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं वावा आहे देव. तरी म्हणले का सुलभ म्हणले का उपाय म्हणले येणार आहे. देव म्हणले का आवडीना भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी. तुम्ही म्हणले का सांगितलं माझी चिंता जर ते देव करणार असेल, मी म्हणले का मी येणार आहे. त्या अवस्थेमध्ये त्या वेळेमध्ये त्या कुर्मदासाने निश्चयाचे फळ आणि तुकामने म्हणले का ते चिपमने का निश्चय केले. आपला बी निश्चय आहे. गाडीमध्ये 3 बसले चौथ्याला आता 3 येणार आपण कसं बघू पुढच्या बारीला राहू दे का. आपला निश्चय असं नाही. निश्चय म्हणले का त्या कुर्मदासांनी केले आणि निश्चयानं म्हणले का त्याला हात नाही, ज्याला पाय नाही म्हणले का पोट वडत पोट वडत पोट वडत खांद्याचं म्हणले का पताकाच्या भारेनं जे दिशेनं म्हणले का संत महात्मे जायला लागले, त्या दिशेनं म्हणले का त्या कुर्मदा जायला लागला. विचार करा, आपल्या म्हणले काय पायामध्ये जेव्हा म्हणले का चप्पल नाही त्याला चालत असताना आपल्या पायाला जे यातना होतात ते यातनेचं दुःख आपल्याला सोसता होत नाही. एवढं म्हणले का त्याचं म्हणले का पोट म्हणले का जमीन म्हणले का रगड्या लागली. त्या पोटाच्या म्हणले काय का बसा झाले असेल. जरा म्हणले काय रस्ते म्हणले काय महागड्या काळात का डांबर रोड नव्हती का नव्हती. ते दगडीचे धोंडे आमच्या लेकरांच्या गावाला बघा. गुडघ्याला धोंडे, गुडघ्याला चिखल, एक वाट इकडे तर एक वाट वर लागतात. लिंबाला म्हटलं महाराज तुमच्या गावाला पावसाळ्यामध्ये यावा तर वैकुंठाला जावं लागते. दोघं भाऊ जर म्हणले का भांडण करायला लागले, लाकडाची गरज नाही तेवढेच म्हणजे शेतामध्ये त्याला पुरून गार घालते. ते म्हणजे एवढंच सुकाळ आमच्या गावामध्ये आहे का धोंड्याचा सुकाळ. धोंड्याच्या महिन्यामध्ये जेव्हा धोंड्याचा सुकाळ एवढा म्हणजे का काट्या कुकुट्यामध्ये अडराणी वाटामध्ये त्या तापत्या उन्हामध्ये त्या कुर्मदासाने देवाला म्हणले का भेटायची आशा म्हणले का निर्माण केली. अशी आशा, अशी म्हणले का जिज्ञासा, असे म्हणले का भाव त्या कुर्मदासाने जेव्हा निर्माण केले आणि त्या कुर्मदासाने म्हणले का चालायला लागले. पंढरीची वारी म्हणले का करायला लागले. किती दिवस करणार. या शरीराला म्हणले का समतत्वाचं म्हणले का देवाने दिलेलं आहे. या शरीराला म्हणले का पोटाला अन्नाची गरज आहे, व्हिडिओ कॉल करा, श्वासाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. व्हिडिओ कॉल करा. घरामध्ये सगळं काही आणून देताना तुम्हाला आम्हाला वेळेवर जेवायला भेटणार. कीर्तन मध्ये ज्याच्यासाठी जिंकणारा त्याचे डोके त्याला, त्याचे डोके ह्याला, सगळ्याचे डोके आणि एकाला. एवढं सुधार करून आपल्या संसारामध्ये देवाला छोट्याला दाखवतो व्हिडिओ कॉल. ह्याच्यामध्ये मी सांगू 90% लोक तर हॉटस्पॉट घेऊन करा. खावा न खावा, पण अशी अवस्था जरी असली पण निश्चय एवढा दृढ होता. त्या अवस्थेमध्ये जो त्या कुर्मदासांनी निर्णय केला की बाबा जाऊ द्या, जसे आले तसं म्हणले का देवाचं म्हणले का दर्शन घडावं. पण काही एक दिवस म्हणले का लोटले गेले, पण शरीरात म्हणले का ताकद म्हणले का निर्माण झाली. शरीराला म्हणले का जिकडे म्हणले तिकडे का रगत म्हणले का या लागलं. चर्म म्हणले का चर्म व्यक्तीला म्हणले काय या देवाने फक्त म्हणले का वरून म्हणले का चर्माचं म्हणले का कातडं दिसल्यामध्ये सगळं म्हणले का हाडाचा मांसाचा म्हणले का रक्ताचं म्हणले का देवाने शरीर निर्माण केलं. जेव्हा कातड्याने म्हणले का शरीराची साथ सोडली, रगत म्हणले का पहिलं स्वाभाविक आहे आणि रगत म्हणले का रस्त्यावर म्हणले का या लागलं चोपट्या. कुर्मदासाने म्हणले का शांतता झाली किंवा त्या कुर्मदासाने म्हणले आता शरीर म्हणले काय, शरीर म्हणले का साथ देणार गेलं. कुर्मदासाने काय निश्चय म्हणले का त्यागले आणि संताला सांगले हो महाराज आता म्हणले का आता आपलं शरीर म्हणले काय कार्यवाहक म्हणले का माझी बंद झालेली आहे किंवा माझं शरीर म्हणले का मला साथ देण्यात गेले. आणि तुम्ही काय करा, ज्या देवाचं मी चिंतन करायला लागलो आणि त्या देवाला तुम्ही सांगा, काय सांगा, एवढा करा उपकार
गायबाचं बोलूच मैत्रीमध्ये म्हणले काय विश्वास लागतो. ज्याला म्हणले काय सुखामध्ये सुद्धा म्हणले का फोन उचलता येतो, दुःखामध्ये सुद्धा म्हणले का फोन उचलता येतो, त्याला मैत्री म्हणतात. आता आपलं कसं आहे सर्व सुख आता सगळं म्हणले का पैसे असले ना सगळं म्हणले का दोस्त ते सोयरे जास्त दोस्तच म्हणतात. आरस्थित का परिस्थिती म्हणले का बिघड झाली तेव्हा म्हणले का फोन नाही, ओळख नाही, पाळख नाही, त्याला ओळखीनं म्हणजे कोण आहे की आम्हाला म्हणतात आमच्या गावचं आहे म्हणतात ते मी गावाला काय माझा संपर्क नाही आणि गावाला काय जाणं येणं मी नाही. कसं नाही, पैसा नाही, पैसा हा ते आमच्या घरच्या बाजारात दोन आमचे अण्णा आहेत. अण्णा पैसा म्हणले का एवढं म्हणले का दरिद्र वस्तू आहे, पण देव म्हणले का जिंकण्यासाठी किंवा देवाला म्हणले का आपलंसं करण्यासाठी काय लागलो तुका म्हणे एक तुका म्हणे काही झालं की तुका भावाची कारण म्हणले का काहीच म्हणले का देवाला काय त्यांना सांगा. आमच्या भीमाला सांगितलं होतं बघा म्हणले का किती वेळ आता श्रावण महिन्यामध्ये झाडं तोड, हे तोड, माती तोड, फलम पुष्पम म्हणले का ते सांगायचं फलम पुष्पम तो हे म्हणायचे. देवाने निर्माण केलेलंच फळ आहे, देवाने निर्माण केलेलंच म्हणले का फुलं आहे, देवाने निर्माण केलेलं बेल आहे, देवाने निर्माण केलेलं पाणी आहे. तरी सुद्धा हे पठ्ठ्या बघा श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी 1108 बेल चढते. कोणाचे देवाने निर्मिती केलेलं देवाला तेरा तुझको अर्पण का लागेल मेरा देवाने निर्माण केलेलं आहे. पण आपल्याला कसं नाण्या माडीला असं काय नाही म्हणलं का देवाने काही न लगे एक भाव काही न लगे करायचं असलो तर त्याला एकमेव म्हणले का साधन आहे. त्या साधनाचं म्हणले का नाव भाव आहे. सोयाबीनचा भाव नाही, भक्तीचा भाव आहे. लोक भाव म्हणण्याचं त्या ठिकाणी सोयाबीन होतं. सोयाबीनचा भाव आहे. ज्ञानेश्वरीमध्ये अभंगा भाव म्हणले का देवाचा म्हणले का ठिकाणी असतो
एवढं म्हणले का देव म्हणले का भावाचं म्हणले का भुकेला आहे. भावाचा भुकेलेला म्हणल्याने पाठीवर जन्मलेला भाऊ नाही. अनेकदा सांगतो भक्ती निर्माण झालेला भाव या भावेला म्हणले का देव म्हणले का भुकेलेला आहे. आणि देव म्हणले का प्रेमाचा देवाला म्हणले का एकमेव लागणार म्हणजे काय गोष्ट आहे. त्या गोष्टीचं म्हणजे का नाव भाव आहे. बऱ्याच लोकांनी श्रावण महिन्यामध्ये शुलीलामृताचं म्हणजे का पारायण त्या शुलीलामृतामध्ये चरित्र आहे. चंद्रसेन नावाचं म्हणजे का राजा होता. त्याच राजाच्या गावामध्ये मुलगा होता. चंद्रसेन राजाने म्हणजे का नाना प्रकारचे म्हणले का अलंकार म्हणजे का देवाला म्हणजे मला त्या भगवान शंकरला म्हणजे का व्हायचं. आणि नाना म्हणले का पंच पकवान म्हणले का देवा म्हणले का नैवेद्य म्हणले का चंद्रसेन राजा दाखवायचा. आता परिस्थिती म्हणले का सगळ्याचे सामान्य असणार. आता बऱ्याच लोकांच्या घरांमध्ये देवाला पुंजाला चांदीची करंडे चांदीची पंचवाला एकड महाराज आमच्या तुमच्या घरामध्ये ते जिस्तीचे वाटतात. पण देव म्हणजे का परिस्थितीला अनुकूल म्हणजे काय भेटणार तो देव नाही. पण त्या चंद्रसेन राजाच्या म्हणजे का गावामध्ये एक मुलगा होता. भक्ती म्हणजे का देवाची करायला त्या चंद्रसेन राजाचं म्हणजे का भक्ती करायला भक्ती बघून आपण भक्ती करा काय करायला दगडाचं म्हणजे का देव निर्माण केले. दगडाचं म्हणजे का लिंग निर्माण केला. भगवान शंकराची म्हणजे का पिंडी म्हणजे का दगडाची निर्माण केलं. आणि त्या भगवान शंकराच्या दगडाच्या लिंगाच्या समोर चंद्रसेन राजा समजा का नैवेद्य म्हणजे का अर्पण करायचं. या बाळाने त्या दगडाच्या समोर म्हणजे का दगडच ठेवायचा. हे म्हणजे का देवाई नाही का प्रसाद. दगडाच्या समोर म्हणजे का दगड ठेवा लागला. दगडाच्या समोर म्हणजे का देवाला हे का देवा म्हणजे काय पुष्पम समर्पयामी म्हणजे का दगड ठेवा लागला. तदनंतर वस्त्र समर्पयामी म्हणजे का वस्त्र म्हणजे का देवा देवा काय देवा धोंडेच म्हणजे का ठेवा लागला. सगळं म्हणजे का फलम पुष्पम म्हणजे का सगळं म्हणजे का धोंडे ठेवा लागला. पण भाव शुद्ध म्हणजे का भाव होतो. पण देव म्हणजे का त्या भावेला म्हणले का भुकेला देव आशा असताना म्हणजे का शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझ्याचे एवढा म्हणजे का देव म्हणजे का भोळा असणारा देव म्हणजे का त्या बाळाच्या म्हणजे का भक्तीला पाहिलं. देव
भुकेला म्हणले का देव म्हणले का देव भुकेला भावास म्हणले का तो वैकुंठाला सोडून सुद्धा म्हणले का देव देव म्हणले का सोडतं देव म्हणले का त्या वैकुंठामध्ये असलेलं म्हणले का सुख ते सुख म्हणले का वैभव सुद्धा म्हणले का देवाने त्यागलं. पण आपण काय केलं पाहिजे तशी म्हणले का भक्ती केली पाहिजे. त्या गोप बाळाने एवढं म्हणले का देवाला भावनेनं भक्ती केलं आणि त्या चंद्रसेन राजाचं म्हणले का तसला असला वैभव सुद्धा देवाने त्यागलं आणि या गोप बाळा म्हणले का देवाने दर्शन दिलं. कशाला भाव म्हणले का तुका म्हणे भावेनं सुद्धा म्हणले का देवाला म्हणले का प्राप्त करून घेता येतो. पण प्राप्त झालेल्या देवाला सुद्धा म्हणजे काय मागावं याची सुद्धा म्हणजे का बुद्धी पाहिजे. कसे देव म्हणजे का प्राप्त झालं याला सुद्धा म्हणजे का भाग्य लागतो भाव लागतो. पण भेटलेल्या देवाला सुद्धा म्हणजे काय मागावं याला सुद्धा म्हणजे का बुद्धी लागते. एखाद्याला म्हणजे काय ते जर्दा खाण्याला देव भेटला या देखू हे रे जर्दा आजार सुनाई पुढे तसं नाही म्हणते काय. असं तर एखादा म्हणते काय एखादा त्या माय बोलल्या म्हणजे काय देव प्रसन्न झालं तिला देवाला मागायला देव म्हणजे प्रसन्न झालं माग म्हणजे का मी तुला 3 वर्ष जेव्हा तयार आहे म्हणजे माग. आणि ते माय मंदिर का म्हणजे का रूपात नक्की होती तिने म्हणजे देवा काय करा समाजामध्ये मला नक्की म्हणलं का चिडवता तुम्ही काय करा माझं म्हणजे काय करा पहिले नाक म्हणजे का लांब करा. देव म्हणजे नाक लांब करायचं म्हणजे ठीक आहे म्हणजे का असू आता इथं कुठं बडे खबर मध्ये देव नाक लांब करा म्हणजे गेलं ते पुरा बेगम मजा लागला. आता चायचं कप नाकावर येऊन बसायला लागलं अशी अवस्था म्हणजे बाई म्हणजे तसं नाही म्हणजे का देवा काय वेळा नाक कमी करा. आता देव म्हणजे 3 म्हणजे का ठीक आहे आता असू ते 2 हाताच्या मध्ये बसलो हे बी गेलं ते बी गेलं 2 गेले आता उरले एकच तुला. आता तिनं म्हटली भाडप्पा आमचं लागणार तुम्ही काय करा जसं होतं तसं करा. पण आपला कसा म्हणा देव तुला म्हणले काय देवानं म्हणले काय शरीर म्हणले का आपल्याला दिलं आपण सुद्धा म्हणजे काय केलं देवे दिला देह भजना गोमटा या देवाने म्हणजे का आपल्याला म्हणजे का भजन करण्यासाठी म्हणजे का देव दिलेला आहे. भावनेनं म्हणजे का आपण देवाची म्हणजे का भक्ती केलं पाहिजे. अशा भावनेनं केल्यामुळे देव आपल्या घरी मागतो. याला प्रमाण सुद्धा अभंगामध्ये आहे. वारते वागवे आरदो भगवान श्रीकृष्ण परमात्माने का चिंतन याचं एवढी भक्ती होती. आपल्याला चलल्या त्याला सुद्धा तोडात नाव फुटणार त्याला बी एक पापच आहे. देवाचं चिंतन येण्यासाठी सुद्धा पुण्यच पाहिजे. बहुत सुकृताचे जोडी म्हणून देवाचं म्हणले का चिंतन येण्यासाठी म्हणले का बहुत म्हणले का सुकृत जीवनामध्ये पुण्य पाहिजे. पण ते पुण्य जरी असलं म्हणजे काय वेळेवर म्हणजे का देवाचं नाव घेतलं पाहिजे. त्या अर्जुनाच्या केसामध्ये म्हणजे का झोपलेल्या अर्जुनाच्या केसामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे का नाव घ्यायचं. मग एवढा म्हणजे का देखी लागे माय चतुर्भुज म्हणजे का 4 हाताचा असणारा देव तो पांडवाच्या घराने वाजते वागवी. अर्जुनाचं म्हणजे का वाजते या शब्दाचा अर्थ आहे देवाने त्या कृष्णाचे म्हणजे का घोडे साफ करायचे. विचार करा अर्जुन म्हणले काय त्या भगवान श्रीकृष्ण परमात्माचा म्हणजे का मेवणा भाऊजी त्याच्या घरामध्ये म्हणजे का
घोडे साफ करत होते. आपल्या मित्राला सांगा येताना गावाकडनं काय कर घरामध्ये म्हणजे का जवारी संपल्या घेऊन भाऊजी हे सगळं व्हायला बघा आमचं. बहीण दिलं तुम्हाला हेच मोठी गोष्ट आहे. तुमच्या घरामधनं कवडे इकडे तिकडे झाल्या. माझ्या बहिणीचं काय नशीब कुठे तुम्हाला दिलो. ते पोते जवारी आणणं ते खाली पोते आणणं वापस पोते देणं आपल्याला व्हायला गड्या. हे तुमचा संसार तुम्ही तिकडे हळगा लावा. कोण म्हणत आपला संसारामध्ये एवढा आवडत आहे. लोक म्हणतात आणि भेवण्याला काम काय काम सांगा. घरला आले छाती लटलं हे आलाने काय नुकसान सध्या भेवणे म्हणले ना जीवाला धसका बनले. त्याला समजिता समजिता आपला जीवाला विधवून होत नाही. आता घरामध्ये समजवा भेवणा आहे. समजवा काय समजवा आपला स्वतःचा डोकं सुद्धा त्याच्या पुढे त्या भानगडीमध्ये. पण देव म्हणले काय त्या अर्जुनाच्या म्हणले का भावेला भुलून देव म्हणले काय घोड्याचे म्हणले का वारुदे वागणे अर्जुनाचे देव म्हणले का भक्तीला म्हणले का भुलून त्या अर्जुनाचे म्हणले का देव म्हणले का घोडे साफ करायचे. तुका म्हणे भावे देवा म्हणले का सत्ता राघवाय असं तो असणारा सर्वसाधारण या अभंगाचं म्हणले का चरित्र आहे. आता मला एखाद्याने म्हटलं सोपन महाराज कीर्तन करायला म्हणजे काय कीर्तन करावं एवढं सामर्थ्य म्हणजे काय कोणा माझ्यापाशी नाही तर कोणापाशी आहे नाही ते सांगू शकणार. पण समुद्र त्याला म्हणले का ओलांडता येतं. समुद्राचे ज्याला म्हणले का कोणी सांगता येतं त्याला म्हणजे का कीर्तन करता येतं. मला स्विमिंग पूल मध्ये सुद्धा मला बुडबुड्या का लागते. लांब पोलीस आहे. पण कसं आहे पूर्वजन्मीचं पुण्य समजा त्याला पूर्वजन्मीचं म्हणले का काहीतरी म्हणले का पुण्य असल्याला म्हणले का इथं थांबता येतं. पण त्याच्या सुद्धा म्हणले का एकाचे म्हणले का मोठ्याचे म्हणले का कृपा असली कुणाची त्या संत महात्म्याची म्हणले का आपल्यास आपणासारी करती तात्काळ नाही काळ वेळ म्हणले का तया लागे. एवढं म्हणले का संताचा महिमा तो बहु दुर्गम शक्तीकाचे काम नाही एवढं असं का संत महात्म्याच्या कृपेने. आणि ज्यांनी म्हणले का आम्हाला घडवलं असं असणारे का जीवनामध्ये माझे असणारे शिल्पकार तो असणारे गुरुवरे म्हणले का हृदयस्थान असणारे गुरुवरची करण गजेंद्र भारती महाराज यांच्या म्हणले का कृपा असणारे एवढं समजते. त्याच्या मागे पाठबळ पाहिजे काय भौकीचं पाठबळ पाहिजे. हे असं सुद्धा भौकीचं आहे. पण ती श्री संत एकनाथ भजन मंडळ यांच्या म्हणले का कृपेने यांच्या म्हणजे एक गुरु आहेत आमचे महाराज म्हणतात. आम्ही 5-6 वर्षामध्ये वेगळाच करतात. भीमराज सांगणारे आम्ही वाचणार भीमराज हे तिकडे तुम्हाला इकडे बसा. त्यांच्यामुळे आता असं नाही किंवा त्याच्यामध्ये प्रेरणेने एवढं म्हणजे काय जीवन पोचलं. अनेक लोकांचे म्हणजे काय जीवनामध्ये कृपा आहेत. अनेक लोकांचं म्हणजे काय जीवनामध्ये आशीर्वाद आहे. त्या सगळ्याच्या म्हणजे काय आशीर्वादाने त्यांच्या म्हणजे काय बळाने इथं म्हणजे काय थांबण्याचं म्हणजे काय योग्य झालं. बोलता बोलता म्हणजे काय वाईट शब्द जरी गेले तर परत मला टाका आणि चांगले शब्द म्हणजे काय जीवनामध्ये अंतःकरण करा. आणि जीवनामध्ये म्हणजे का निरपेक्ष म्हणजे का जीवनामध्ये भक्ती करायची का आशा धरून म्हणजे का भक्ती करणाऱ्या व्यक्तीला भक्ती म्हणजे काय करणाऱ्या कोणाही साधकाला जीवनामध्ये म्हणजे का दुःख भोगावं लागते. ज्याला खोटं वाटत काय करा तुका म्हणे नाही विश्वास द्या म्हणे आणि पहावे म्हणजे का प्राणी विचारणे. आमचं तुमचं म्हणजे का सर्व सामर्थ्य सोडा. शेरा महाराज म्हणजे का जीवनामध्ये चरित्र आहे. शेरा महाराज जेव्हा त्या पंढरपूरला गेले आणि त्या पंढरपुरामधनं चंद्रभागेच्या ठिकाणी पंढर म्हणजे का साधारण म्हणजे का दगड आणले कशासाठी वस्त्र म्हणजे का तेज करण्यासाठी किंवा धार आणण्यासाठी आणले. तेवढे आणलेल्या दगडाला सुद्धा देव म्हणले यानं माझ्यासाठी म्हणले का आणलेलं आलेलं नाही. माझ्या यादीमध्ये म्हणजे का असली भक्ती जमणार नाही. आणलेला दगड पुन्हा टाकायला गेले देव म्हणायला लागले तेव्हा दगड देवता आता कसं होतंय दगड म्हणजे का टाकायला आहे. आता सुद्धा म्हणले का भक्ती जमणार नाही. तिसऱ्या वारला जेव्हा देवाला पशी गेलो तेव्हा म्हणले हा आता म्हणले का माझ्यासाठी म्हणले का माझा सखा माझा मित्र माझा म्हणले का भक्त आलंय. आता आपण किती बॅगा भरून आणलं गाडीमध्ये बसायला जागा नाही ह्याची पूर्वाना त्याला किलोने त्याला किलोने ह्याचं त्याचं बॅग फट झालं. देव म्हणले का एवढं म्हणले का आशा नाही त्याची म्हणले का भक्ती करतो
त्याचा म्हणले का देव म्हणले का दास राहतो आणि देव म्हणले का अशा म्हणले का भक्ताच्या ठिकाणी काम म्हणले का न सांगायला करतो आणि अनाथ असताना देव म्हणले का सांभाळ करतो. या सगळं म्हणले का करण्यासाठी देवाला म्हणले का भाव लागतो, भावाला म्हणले का देव लागतो. असं म्हणले का देवाचं म्हणले का चिंतन या अभंगामध्ये आहे आणि इथं म्हणले का शिवला पूर्ण ज्ञानेश्वर उद्याची सूचना आहे.